विठ्ठल परिवार लवकर एकत्र आला असता तर निकाल वेगळा लागला असता. भगीरथ भालके. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निकालानंतरची स्पष्ट भूमिका. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर भगीरथ भालके यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, विठ्ठल परिवार जर वेळेत एकत्र आला असता तर निवडणुकीचं चित्र पूर्णपणे वेगळं असतं. भालके यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की विठ्ठल परिवाराची एकत्रित युती उशिरा का होईना पण जनतेनं स्वीकारली आहे. जर ही एकजूट आधी झाली असती तर टाकळीची ती जागाही आपल्या बाजूने आली असती, असं सूचक विधान त्यांनी केलंय. निवडणूक काळात झालेल्या अंतर्गत मतभेदांचा फटका काही ठिकाणी बसल्याचे संकेत देत आगामी काळात विठ्ठल परिवार एकसंघ राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही पत्रकार परिषद म्हणजे केवळ निकालांवर भाष्य नव्हे तर भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दादा, पंढरपूरच्या जिल्हा परिषदच्या 8 जागांपैकी 5 जागा निवडून आलेल्या आहेत आणि घवघवीत असं यश ह्या दोन्ही राष्ट्रवादी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ह्या आघाडीला मिळालेलं आहे. काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया. आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी विठ्ठल परिवार, सर्व पक्ष, पार्ट्या, मित्र परिवार यांनी तालुक्यातल्या 8 पैकी 7 जागा त्या ठिकाणी लढवल्या आणि 7 जिल्हा परिषद गटापैकी आज 5 जिल्हा परिषदेवरती आमच्या विठ्ठल परिवाराच्या विचाराचं त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सदस्य आणि पंचायत समितीच्या 16 पैकी 8 पंचायत समितीचे सदस्य आज त्या ठिकाणी निवडून आले. आत्ताच अभिजित आबांनी सांगितलेल्या पद्धतीनं जर हे एकत्रित येण्याचं जर त्या ठिकाणी अर्ज भरायच्या अगोदर झालं असतं तरी आज 2 ते 3 उमेदवार गटामध्ये, जिल्हा परिषदच्या 1 गटाचा उमेदवार आणि 2 ते 3 पंचायत समितीचे उमेदवार चिन्ह त्या ठिकाणी पाठिंबा जरी दिला असला तरी चिन्हाचा त्या ठिकाणी काही आमच्या मतदार असतील, कार्यकर्त्यांच्याकडून त्या भागात, गावात त्या ठिकाणी बऱ्याच फटका त्या गोष्टींचा बसला आणि जर तो आम्ही एकत्रित आठवड्यापूर्वी जरी आलो असतो आणि आम्ही एकसंघपणे त्या ठिकाणी तालुक्यात त्या ठिकाणी दरम्यान जर सांगितलं असतं तर आज आमचे 10च्या पेक्षा अधिक त्या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य दिसले असते आणि 6वा उदाहरणासहित सांगायचं म्हणलं तर टाकळीतला 1 जिल्हा परिषद गटाचा सदस्य देखील वाढला असता. कारण चिन्हाच्या फरकामुळं ते चिन्ह वर आणि खाली असल्यामुळं 2500 मतं त्या चिन्हाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी पडली आणि आमच्यातले काही त्या ठिकाणी इतर मित्र पक्ष असतील, हे असतील, यांना एकत्रित करायला आम्हाला वेळ मिळाली असती आणि आणखी त्या ठिकाणी एक हाती सत्ता किंवा क्लिअर त्या ठिकाणी मेजॉरिटी पंचायत समितीमध्ये दिसली असती. पण ठीक आहे, यात सुद्धा जे परिवार आज तालुक्यातल्या वडीलधारी असतील, जे 30-40 वर्षे हा परिवार त्या गावात, भागात त्या ठिकाणी अखंडपणे त्यांनी खांद्यावरती धुरा परिवाराची घेऊन लढणारे वडीलधारी असतील, तरुण सहकारी असतील, आदरणीय दिलीप बापू, अनिल दादा, नागेश काका आणि असंख्य असे त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. खऱ्या अर्थानं ही आमचा प्रयत्न त्या ठिकाणी नगरपालिकेलाच त्या दरम्यान झाला होता, पण काही गोष्टींच्या अडचणी त्या दरम्यान आल्या. पण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला त्या ठिकाणी एकत्रित लढायचं म्हणल्यानंतर परिवारातल्या कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीनं, जोमानं आणि एक नवचैतन्यानं आज त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलो आणि एक चांगल्या पद्धतीचं यश आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून दिसून येतं. पंचायत समितीला दोन्ही जे पक्ष आहेत त्यांचे 8 जागा झालेल्या आहेत आणि सभापती पद ही SC कॅटेगरीसाठी राखीव आहे. कोण असणार किंग मेकर? नाही, त्या ठिकाणी जरी राखीव असलं तरी ते एकत्रित बसून चर्चा करून आज पंचायत समितीच्या सभापतीच्या आरक्षित जागा आमच्याकडे जवळजवळ 2 जागा आज या 8 मध्ये निवडून आलेल्या आहेत. त्या बाबतीत चर्चा सगळ्यांशी एकत्रित बसून वडीलधारी पदाधिकाऱ्यांशी आणखी काही तालुक्यातल्याशी चर्चा करून पुढचा निर्णय त्या बाबतीत ठरवला जाईल. मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी 8 पंचायत समितीपैकी 2 पंचायत समितीचे गण त्या ठिकाणी आले आणि तिथं तीर्थक्षेत्र विकास आघाडी 2 गटावरती लढत होती आणि जवळजवळ 5 गणावरती त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडी लढत होती. त्या 5 गणापैकी 2 गणावरती त्या ठिकाणी यश मिळालंय. बाकीच्या ठिकाणी पराभव तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाला त्या ठिकाणी मिळालंय. तिथल्या पराभवाची जबाबदारी उमेदवाराच्या बरोबरच आम्ही त्या ठिकाणी त्यांचं सहकार्य या नात्यानं आम्ही स्वीकारतो.